हॅलो अँड वेलकम टू एंटरप्राइज. सो आजच्या म्युच्युअल फंडच्या पार्ट 3 मध्ये आपण बघणार आहोत सेक्टर फंड्स. त्याच्याबरोबरच वैध त्याला थीमॅटिक फंड्स पण म्हणतात. ऍक्च्युली इक्विटी इन्फ्रास्ट्रक्चर थीमॅटिक आहे. त्याच्याबरोबरच फोकस कॉन्ट्रा आणि बाकीचे उरलेले. आज आपण इक्विटी सेक्टर संपवणार आहोत. तर इक्विटी फंड्स आपण फर्स्ट डेला म्हटलेलं की ते थोडे जास्त रिस्की असतात कम्पेअर्ड टू बाकीचे, कम्पेअर्ड टू डेप्ट किंवा फिक्स्ड इन्कम फंड्स. त्याचं रिझन असं होतं कारण त्याच्यात लेट्स से एक फायनान्शियल सर्व्हिसेसचा आपण एक्झाम्पल घेऊ. टॉप परफॉर्मिंग फंड तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला 17% पर इयर रिटर्न मिळतो ओव्हर 10 इयर पिरियड. पण तुम्ही चुकीचा फंड निवडलात, बॉटम परफॉर्मर असेल तुमचं, तर तो फक्त 7%चा देतो. म्हणजे तुम्हाला एफडीचा रेट मिळतो 10 वर्षांसाठी. आता फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जर का तुम्ही डायव्हर्सिफाय केला असता तुमचा पोर्टफोलिओ, म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ ऑब्व्हियसली, तर तुम्हाला 12.5चं साधारण ॲव्हरेज मिळालं असतं, अज्युमिंग तुम्ही सगळे त्यातले नीट घेतलेत. पण हीच ती रिस्क आहे जी आपण म्हणतोय की 7 to 17 खूप मोठं व्हेरिएशन येतं. आता ह्याच्यात टेक्नॉलॉजी फंड्सनी बेटर परफॉर्म केलंय गेल्या साधारण 10 वर्षात, कारण लाईक सगळं 15, 18 आणि 17 आहे. सगळे एक दुसऱ्याच्या बऱ्यापैकी क्लोज आहेत, तेवढी रिस्क नव्हती. पण टेक्नॉलॉजी सेक्टर ग्रोईंग होता. आता तो पुढच्या 10 वर्षासाठी राहील ह्याची काही खात्री नाही. इंडियाचा टेक्नॉलॉजी सेक्टर फायनान्शियल सर्व्हिसेस 7%चा देतोय, पण तो देईल याची खात्री असते बरेच वेळा. रिझन बिंग इंडिया इज डेव्हलपिंग इकॉनॉमी, त्यामुळे फायनान्शियल सर्व्हिसेस बऱ्यापैकी चांगल्या परफॉर्म करतात कायम. सिमिलरली आपण बघितलं तर इक्विटी इन्फ्रास्ट्रक्चर पण बेटर परफॉर्म केलंय. हेल्थ केअर सुद्धा. रिझन की हे जे इम्पॉर्टंट होते हेल्थ केअर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस, हे ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये मोस्टली परफॉर्म करतात. पण त्याचा रिस्क कमी नाही, 10-10% ह्याचा व्हेरियन्स दिसतो, एक्सेप्ट हेल्थ केअर. हेल्थ केअर वन सेकंड स्टेबल आहे. तर हे जे सेक्टर वाईज असतात ते सगळे रिस्की असतात. आता हेच मी मजा दाखवायला ह्या वर्षाच्या YTD ला गेलो बेसिकली. म्हणजे काय, जानेवारी पासून आतापर्यंतचा सगळेच फायदे बऱ्यापैकी निगेटिव्ह दिसणारच, कारण हे वर्षांनी परफॉर्म नाही केले. तर दिसलं टेक्नॉलॉजी किती वाईट परफॉर्म केले, 10-10% निगेटिव्ह आहे ह्या एका वर्षात, 6 महिन्यात साधारण. आता ऑब्व्हियसली आपण इव्हन हेल्थ केअर, ऑब्व्हियसली आपण कधीच म्युच्युअल फंड YTD ला बघत नाही. रिझन बिंग आपण ते लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट असतात. पण हे मी का दाखवलं की जी मी रिस्क म्हणते ती ही रिस्क आहे. समजा तुम्ही ज्या वर्षी तुम्हाला म्युच्युअल फंड क्लोज करायचा आहे त्या वर्षीच तो 10% खाली आला, तर मग तुमचं प्रॉफिट बऱ्यापैकी कमी होतं. हेच जर का मी बाकीचे बघितले खाली जाऊन फिक्स इन्कम वगैरे, तर ते कॅटेगरी ऍव्हरेज हो ऑब्व्हियसली एफडी पेक्षा कमी रेट मिळतो इथे बरेच वेळा, पण ते ऍटलीस्ट स्टेबल राहतात. ठीक आहे. तर आपण वन सेकंड 10 इयर्सला शिफ्ट होऊ. आता सेक्टर वाईज फंड्स मला घ्यायला आवडत नाहीत. का? कारण स्मॉल कॅप समजा मी घेतलाय, तर या सगळ्या सेक्टरचे ऑब्व्हियसली येत आहेत, इन्क्लूड होत आहेत मोस्ट केसेसमध्ये. सिमिलर थिंग होते लार्ज कॅपमध्ये किंवा मिड कॅपमध्ये पण. त्याच्यापेक्षा मला घ्यायला कुठचे आवडतात, कॉन्ट्रा फंड्स आवडतात किंवा व्हॅल्यू फंड्स आवडतात. आता कॉन्ट्रा आणि व्हॅल्यू मध्ये फरक काय? व्हॅल्यू फंड्स असे फंड्स असतात जे फंडचे मॅनेजर डिसाईड करतो की ठीक आहे हा एक स्टॉक आहे, तो त्याच्या व्हॅल्यू पेक्षा अंडर परफॉर्म झालाय. अंडर परफॉर्म झालाय म्हणजे काय? लेटची कंपनीची किंमत, स्टॉकची किंमत म्हणजे 10 रुपये, पण कंपनीची लायकी 15 रुपयाची, तर मग तो व्हॅल्यू फंड मॅनेजर तो विकत घेईल. का? कारण त्याला एक्सपेक्ट असतं की तो फंड 10 ते 15 ग्रो करेल. ठीक आहे. थोडक्यात अंडर व्हॅल्युड जे फंड्स असतात ते व्हॅल्यू फंड्स मध्ये येतात. त्याचा परफॉर्मन्स बऱ्यापैकी स्टेबल राहतो. रिझन आहे त्याचा परफॉर्मन्स स्टेबल राहायचा, कारण ऑब्व्हियसली याची व्हॅल्यू कमी आहे. कमी व्हॅल्यू असलेली अजून कमी होणं इज फार, जास्त होणं जास्त लाईकली असतं. त्याच्यापेक्षा बेटर मला आवडतात कॉन्ट्रा फंड्स. आता प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये ऍटलिस्ट 5 to 10% कॉन्ट्रा फंड्स असावेत असं मला वाटतं. माझ्या स्वतःच्या ह्याच्यात आहेत. कॉन्ट्रा फंड्स म्हणजे काय? बेसिकली एक हे हेजिंग फंड्स आहेत. हेजिंग फंड्स म्हणजे काय? आता की जेव्हा बाकी सगळे वाईट परफॉर्म करत असतात त्या कॉन्ट्रा फंड चांगले परफॉर्म करतात. बेसिकली मार्केट वर जात आहे समजा आता, तर जे फंड्स खाली गेलेत ते कॉन्ट्रा मध्ये ऍड केले जातात. म्हणजे काय, ज्या मार्केट खाली येईल त्या ते फंड्स वर जातील अशी त्याची बेसिक थेअरी असते. बेसिकली मार्केटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये घेतलेले ट्रेड्स ते कॉन्ट्रा फंड्स मध्ये येतात. ते सगळे स्टॉक कॉन्ट्रा फंड्स मध्ये येतात. नेक्स्ट आहे ELSS. ELSS ऑब्व्हियसली स्टॉक वाचवायला, सॉरी, टॅक्स वाचवायला आपण वापरतो. आता मोस्टली सगळे न्यू डीलला गेलेले आहेत, लाईक ओल्ड कोणीच वापरत नाही. सो ELSS मी जास्त डिटेलमध्ये सांगत नाहीये. पण बेसिकली एक गव्हर्नमेंट स्कीम होती ज्याच्यात
लॉजिक असं होतं की तुम्ही इन्व्हेस्ट करा, सेव्हिंग्ज करा, त्याच्या बदल्यात तुम्हाला टॅक्स रेट ऑफ मिळेल थोडासा. ते एलिसिस मध्ये गेलेले आहेत. नेक्स्ट आहे डिव्हिडंड यील्ड. आता ज्या कंपनीज चांगले डिव्हिडंड देतात त्या कंपनीज डिव्हिडंड यील्ड फंड्स मध्ये येतात. हे बेसिकली तो मॅनेजर, फंड मॅनेजर त्या कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करतो. हे मोस्टली स्टॉक्स मधून रिटर्न्स मिळाला बेसिकली दर महिना काहीतरी किंवा दर क्वार्टर काहीतरी रिझल्ट मिळवला किंवा डिव्हिडंड मिळवला आपण वापरतो. डिव्हिडंड यील्ड फंड्स मी तरी घेत नाही. त्या ते डिव्हिडंड यील्ड घेतले तरी मी ते डायरेक्ट ग्रोथ मध्ये घेतो, अवेलेबल असेल तर. पण इन मोस्ट केसेस मी घेतलेलं नाही. रिझन मला डिव्हिडंड घेणं आवडत नाही, त्याच्यापेक्षा मी स्मॉल कॅप किंवा कॉन्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करून मला प्रॉफिट एट द एंड बुक केलं बेटर असतं, ऍटलिस्ट माझ्या वयाच्या लोकांसाठी. जर का तुम्ही अबाव 40 असाल, तुम्हाला रिटायरमेंट घ्यायचे, तर डिव्हिडंड यील्ड फंड खूप चांगले आहेत, कारण तुम्हाला दरवर्षीचे जसे पैसे मिळतात, डिव्हिडंड मिळतात, ऍज लॉंग एज तुमची अमाऊंट त्याच्यात मोठी आहे. ठीक आहे. तर तो डिव्हिडंड पण सबस्टन्शियल मिळतो आणि खूप प्रॉफिटेबल असतात त्या केसमध्ये, कारण तिला स्टेबिलिटी असते. फंड वरती खाली कुठेही गेला तरी तुम्हाला डिव्हिडंड मिळत होतं. आता हेल्थ केअर सेक्टर वगैरे आपण सगळं बघितलेलं आहे. ELSS मी तरी अवॉइड करणार कायमचं, कारण टॅक्स सेव्हिंग तेवढंसं मिळत नाही आणि त्याचा परफॉर्मन्स ऍव्हरेज असतो. काहीचा खूप चांगला असतो, काहींचा खूप वाईट असतो. ज्यांचं वय 1 सेकंड 25च्या खाली आहे त्यांनी ELSS, हेल्थ सेक्टर वाईज सगळे फंड्स ऍक्च्युली हे अवॉइड करायचे. स्मॉल कॅप, मिड कॅप आणि कॉन्ट्रा फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवलेली बेटर आहे त्या एजला. जसं वय वाढत जाईल, जसं तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ जाल, तसे तुम्ही कमी रिटर्न्स देणारे पण सेफ फंड्सला जायचं असतं. फॉर एक्झाम्पल लार्ज कॅप किंवा व्हॅल्यू फंड्स, त्याच्याबरोबर इव्हन डिव्हिडंड यील्ड फंड्स, ते पण बऱ्यापैकी सेफ असतात कम्पॅरेटिव्हली सेक्टरशी कम्पेअर करताना, लाईक इक्विटीशी कम्पेअर करताना. ऑब्व्हियसली जर का तुम्ही फिक्स्ड इन्कम किंवा डेप्ट फंडशी कम्पेअर करत असाल तर ते जास्त रिस्की असणार. ठीक आहे. आजसाठी एवढंच. ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.